स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये। आज मी बनवत आहे पावभाजी। टोमॅटो कांदा चांगला परतून घेतला आहे आणि काश्मीरी लाल मिरची टाकली आहे आणि त्याच्यात हा सुहानाचा पावभाजी मसाला टाकते। कांदा टोमॅटो चांगलं परतून घेतलं आणि याच्यात पण टाकले आम्ही बटाटे ते उकडून घेतो आपण। याच्यात सगळं मिक्स करून घेतले। फ्लावर शिमला मिरची त्याची प्युरी बनवून ठेवली आहे पावभाजीसाठी आणि हे सगळं चांगलं परतलं। आता त्याच्यात टाकून देऊ आपण। पावभाजी सोबत खायला मी पाव नाही आणत, मी असे पराठे बनवते पावभाजी सोबत खायला। ते छान लागतात का बरं की जास्त पाव खाल्ल्याने बी त्रास होतो, मग मी शक्यतो माझ्या मुलाला अशी सवय लावली आहे पराठे खायची। तेवढ्यात मला मेशोवरून कॉल आला की मी एक ऑर्डर मागितली होती ती आलेली आहे, ती पिकअप करायला खाली उतरले आणि ती घेऊन मी आता परत वरती चालले। स्वयंपाक करता करता ही अशी मध्ये कामं पण येतात असते, पण करावं लागतात आपल्याला। इन्नो डर गई क्या? नहीं डर गई? आणि आता कसं आहे, जरी स्वयंपाक करत असले काही ऑर्डर आली म्हणजे आपण तर पहिले ती ओपनिंग करून बघतो। तर मी पण तसंच आता वरती गेले की पहिले ओपनिंग करून बघन की कशी आली म्हणून। सगळ्यांना उत्सुकता असते ना, आपण काही मागितलं का ते कसं आलं ते बघायची। चालू होता तरी पण मी स्वयंपाक बाजूला ठेवून पहिले याची ओपनिंग करते, बघते आता हे कसं आलंय पार्सल माझं। आणि तुम्हाला पण जर आवडलंय मी काय मागितलं तर तुम्ही पण मेशोवरून मागवू शकतात पार्सल। तर आपण पहिले याची अनबॉक्सिंग करू, बघू याच्यात काय आलंय आणि मी पण काय मागितलंय तुम्हाला दाखवते। बायकांना आणलं असं काही वस्तू आणली का सगळं जेवण वगैरे बनवायचं बाजूला ठेवते। मुलगा म्हणतोय आई जेवायला दे मला पहिले, त्याला म्हणलं 2च मिनिटं फक्त पार्सल बघते कसं आलं आणि तुला लगेच जेवायला देते। सकाळच्या स्वयंपाकाची गडबड आणि त्याच्यात हे सकाळी सकाळी पार्सल आलंय, तर उत्सुकता बघा। हे मागितलेलं होतं मी, तुम्हाला जर आवडत असलं तर मी याचे लिंक शेअर करीन तुम्हाला। मेशोवरून मागितलेलं आहे, खूप छान आले। म्हणजे मला जसं पाहिजे होतं ना तसं आलंय, फोटोमध्ये जसे आवडले होते तर तसंच आहे। याची क्वालिटी बी खूप छान आहे आणि हेवी असं हलकं नाही आहे। म्हणजे जसे मोती खूप हलके वाटत होते, मला असं वाटलं खूप लाईट वेट मोती असन, तर हे खूप मोती असे जड आहे। पॅकिंग खोलून बघू आपण कशी आहे पॅकिंग। आणि दोन्ही याच्यावर वेगवेगळे इयररिंग आलेले आहे आणि हे डबल लेयरचं आहे आणि खूप हातात घेतलं ना असं हेवी आहे, म्हणजे जड आहे हे। आणि छान क्वालिटी आहे, मण्यांची पण एकदम छान क्वालिटी आहे। तर मला याला 10 पैकी 10 द्यावं वाटेल। म्हणजे असं कमेंटमध्ये जर तुम्ही विचारलं की किती चांगले तर 10 ऑफ 10, म्हणजे खरंच खूप छान आलेलं आहे। कधी कधी मेशोवरून नाही येत एवढं छान, पण हे खूप छान आलेले आहे। डबल लेयर आहे बघा, मोती पण एकदम सुंदर आहे। त्याच्यासोबत इयररिंग बी खूप छान आहे। दुसरं पण ओपनिंग करून बघू आपण। पहिल्यापेक्षा आहे ना हे दुसरं खूप छान आहे। याच्यामध्ये ना हे 2 छोटे छोटे कानातले बघा इयररिंग आहे, हे छोटे असे, हे पण छान इयररिंग आहे। आणि ही मोत्याची माळ मला जास्त आवडली, का बरं माहिती का? ही सिंगल आहे आणि याच्यामध्ये बघा असे छोटे छोटे सिल्वर मोती आहे, त्यांनी हे खूप छान दिसत आहेत हे सिल्वर मोतीमुळं। आणि घातल्यावर पण खूप छान वाटते, असं मला ही खूप आवडली जास्त। त्या डबल लेअरपेक्षा पण ही जास्त आवडली मला। तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली। ठीक आहे, बाय बाय। असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।